नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। कॅनरा बँकेतील 7 कोटीचं सोनी चोरीस, आणखीन 5 अटकेत। कॅनरा बँकेच्या जालना जिल्ह्यातील बदनापूर शाखेत बनावट सोने ठेवून मूळ 7 कोटी 31 लाख रुपयांच्या सोन्याची चोरी करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आणखीन 5 आरोपींना अटक केली। या गुन्ह्यात 2 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे। बँकेचे शाखा व्यवस्थापक वीरेंद्र पाटणकर, राहणार हुजूर, जिल्हा भोपाळ, बँकेतील अधिकारी संजय आसाराम डोंगरे, मूळ रहिवासी वाडी, तालुका सिल्लोड, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण प्रभाकर बुऱ्हाडे, बदनापूर यांच्याविरुद्ध या प्रकरणी गेल्या महिन्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। पोलिसांनी आता गुन्ह्यात लोणावळा येथे संजय डोंगरे, सचिन रामप्रसाद सानप, पिंपळनेर तालुका लोणार, सार्थक नारायण जाधव, वाकत तालुका सिल्लोड, रघुनाथ खंडूजी शिंदे, भराडखेडा तालुका बदनापूर आणि शिवाजी भाऊराव दराडे, भराडखेडा तालुका बदनापूर यांना लोणावळा येथे अटक करण्यात आली। जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेतील सोन्याच्या दागिन्याची चोरी आणि बनावट सोने ठेवून 7 कोटी 31 लाख रुपयांचा गैरप्रकार झाल्याच्या प्रकरणी कॅनरा बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक केशव मूर्ती BV यांनी बदनापूर पोलिसात फिर्याद दिलेली आहे। शाखा व्यवस्थापक वीरेंद्र पाटणकर, बँकेतील अधिकारी संजय डोंगरे आणि सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुरधाडे या तिघांच्या विरोधात प्रारंभी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासात आणखीन काही आरोपी निष्पन्न झाले आहेत। बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन करताना हा घोटाळा उघडकीस आला।